हे गाईज, हॅलो, हाऊ आर यू? आय होप यू आर ऑल डुईंग ग्रेट. तर ध्यान का करावे ह्या विषयावर सांगणार आहे. तर ध्यानामध्ये काय ताकद आहे? सामूहिक ध्यान साधनेचे महत्त्व काय आहे? जेव्हा 100 लोक एकत्रितपणे साधना करतात तेव्हा त्यांच्या ज्या लहरी असतात त्या जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत पसरतात आणि नकारात्मक नष्ट करून पॉझिटिव्हिटी निर्माण करते. तर आईन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनामधून सांगितले आहे की एका अणूचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? अणुविस्फोट म्हणतो. हीच गोष्ट आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षापूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ 40% लोकच ध्यान करतात. त्याचा फायदा उर्वरित 96% लोकांना होतो. आपण सुद्धा जर 90 दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास लगेच दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ 10% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. महर्षी महेश योगी यांनी 1993 मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी 4000 शिक्षकांना वॉशिंग्टन DC मध्ये बोलावून त्यांना 1 महिना ध्यानाभ्यास करायला सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण 50% कमी झाले. शास्त्रज्ञांना याचे कारण कळले नाही म्हणून त्यांनी याला महर्षी इफेक्ट असं नाव दिलं. ध्यानामधील ही ताकद आहे. आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानामधून स्वतःचा शोध घ्यायची. सो जस्ट डू मेडिटेशन वेन यू हॅव द पॉसिबिलिटी. जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा प्लीज ध्यान करा, प्रसार करा आणि दॅट्स इट. थँक्यू.